गुरु रविदासांनी जाती व्यवस्था तोडण्यासाठी त्यांच्या परीने त्या काळामध्ये खूप मोठे कार्य केले असे म्हणावं लागेल. ते म्हणतात, जात पात के फेर मही उर्जी रही सब लोग, माणूस ताकू खात है रविदास जातकारो. हा रविदास दर्शन मधील दोहा क्रमांक 121 असतो. जाती व्यवस्थेमध्ये सगळे लोक गुरफटून गेलेले आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाला मीच समजत आहे. याच विचारामुळे मनुष्याला मनुष्यता नष्ट करण्यास कारणीभूत ठरली आहे आणि त्याचमुळे माणुसकी नष्ट झाली आहे. हा रोग नष्ट झाला पाहिजे तरच मानवता व या देशात स्थापित होईल. हा जो जातीयतेचा लागलेला रोग नष्ट झाला तरच देशामध्ये मानवता स्थापित होईल. तर आजच्या या भागामध्ये गुरु रविदास नामा या सदरामध्ये आम्ही आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची विचारधारा ही एकच विचारधारा आहे. तीच विचारधारा फुल्यांची आहे, तीच विचारधारा शाहूंची होती, तीच विचारधारा भगवान बुद्धांची. आणि ही विचारधारा घेऊन पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालले आणि त्यांनी या देशाला असं काही संविधान दिलं की त्यामध्ये भरभरून मानवता भरलेली आहे. सर्वांना अधिकार, समान अधिकार, सर्वांना लिखाणाचा अधिकार, सर्वांना बोलण्याचा अधिकार, सर्वांना जगण्याचा अधिकार, सर्वांना विचार मांडण्याचा अधिकार आणि सर्वांना पुढे जाण्याचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून मिळाल्यामुळे आपण आपल्या या संधीचा या वंचित पीडित समाजाने त्याचा फायदा उचलला पाहिजे. आपल्या मुलांना खूप काही शिकवलं पाहिजे आणि हे घेऊन जायचं असेल तर जाती व्यवस्थेमध्ये जे गुरफटून गेलेले जे लोक आहेत त्यांना त्या गुरफटलेल्या लोकांना जाती व्यवस्थेतून बाहेर केलं पाहिजे, काढलं पाहिजे. यासाठी आपण अराजकीय आंदोलन म्हणजे ज्याला गैर राजनीतिक मुळं मजबूत केली पाहिजे. वेळच्या वेळी समाजामध्ये आपण असे कार्यक्रम घेतले पाहिजे की जात व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. मानव मानव एक समान आहे याचा नारा आपण दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून 1936 साली जात-पात ओळख मंडळाचे लाहोर पंजाबमध्ये वार्षिक अधिवेशन ठेवण्यात आले होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करण्यात आले. त्यासाठी बाबासाहेबांना लिखित भाषण अगोदर मागितले गेले. डॉक्टर बाबासाहेबांना त्या लिखित भाषणातील काही उतारे संयोजकांनी घालण्यास सांगितले असता डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांनी इतिहास स्पष्ट प्रकार दिला. अर्थात त्या ठिकाणी सुद्धा तिथं जे जाती तोडक मोडक जे मंडळ होतं पंजाबमध्ये, तर त्याला सुद्धा भीती वाटली की बाबासाहेबांनी डायरेक्ट अटॅक केला तर काय व्हायचं जातीवर. म्हणून कोणत्याही संत महापुरुषांनी जात मोडण्यासाठी तोडण्यासाठी कधीही विचार केला नाही परिणामांचा. त्यांच्या डोक्यात फक्त एक होती आणि मानवता तुम्ही आम्ही सर्वजण एक आहोत आणि एकच राहिलं पाहिजे. तेव्हा हा देश आबाधित राहील, सुजलाम सुफलाम होईल. तर रविदासांचे यामध्ये अनेक असे दोहे आहेत. चारो वेद किया खंडोती, जन रैदास करे दंडोती. म्हणून गुरु रविदासांनी 600 वर्षापूर्वीच वेदांचं खंडन केलेलं आहे. पुन्हा गुरु रविदासांनी वेदाविषयी म्हणतात, जग में वेद वैद जाने, पढत समज कछु न आवत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हिंदूंचे पवित्र ग्रंथ हे बहुतेक संपूर्णपणे ब्राह्मणांचीच निर्मिती आहे. त्यांचा एकमेव उद्देश म्हणजे त्यांचे श्रेष्ठत्व आणि खास हक्क अबाधित राखणे हे आहे. ब्राह्मणांनी सामान्य गरिबांनी निरक्षर आणि धर्मभोळ्या हिंदूंना मूर्ख बनवणे, भूल पाडणे, प्रतारणा करणे किंवा फसवणे यासाठी उपयोगात आणलेल्या खजिना म्हणजे शास्त्र व पुराणे आहेत याचे त्यांना स्पष्ट वाटे. ते म्हणाले, ब्राह्मणत्व हे विष आहे, त्याने हिंदू धर्म बिघडवला आहे. ब्राह्मणत्व नष्ट केले तरच तुमचे हिंदू धर्म वाचवण्यास यशस्वी व्हाल. आता ज्यांना असं वाटतं हिंदू धर्म नष्ट नाही झाला पाहिजे, हिंदू धर्मात बदल केले पाहिजे, बाबासाहेबांचं या बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी या देशातील धर्म मार्तंडांना आव्हान होतं, निवेदन होतं
की तुम्ही हिंदू धर्मामध्ये काही सुधारणा करा. परंतु चातुर्वर्ण्याची चौकट असलेला हिंदू धर्म आणि अस्पृश्य यांना दिलेली गलिच्छ वागणूक हा त्यांचा मेन पाया त्या धर्माचा असल्यामुळं ते धर्म सहजासहजी धर्मामध्ये ते सहजासहजी बदल करतील असे त्यावेळेसही वाटले नाही आणि आजही ते बदल करतील की नाही मोठी शंका आहे. कारण अधूनमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर गरळ ओकणारे हे साधू संत आहेत. त्यांनी जरा स्वतःला सांभाळलं पाहिजे. त्यांना जर ह्या देशाचं खरंच चांगलं कल्याण करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या धर्मग्रंथात सुद्धा देखील काही बदल केले पाहिजे. कुठेतरी वाईट रूढी परंपरांना, ज्या गोष्टी विज्ञाननिष्ठ नाही अशांना मूठमाती देणे म्हणजेच हिंदू धर्माला जिवंत ठेवणे असे होईल असे तरी वाटते. रविदास ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन पूज ही चरण चंडाल के जो होवे गुण पुरवेन. एवढं पूर्ण ताकदीनं सांगणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज. डॉक्टर आंबेडकरांनी वर्णाश्रमाचे मूळ ज्याप्रमाणे सांगितले आणि गुरु रविदासांनी त्या मुळावरच प्रहार केला आहे. ब्राह्मणांनी अशी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे की नेहमी ते उच्च स्थानी राहतील, नेहमीच त्यांना सन्मान मिळेल. त्यांच्या श्रेष्ठत्वामुळे ते इतरांकडून स्वतःची पूजा करून घेतात. इत्यादी धार्मिक विधी करताना सुद्धा त्याचप्रमाणे ते त्यांचं जीवन जगतात. स्वतःच्या पायाला लावून घेणे हा त्यांचा मोठेपणा समजतात. म्हणजेच हिंदूंना धर्म भोळे ठेवून मूर्ख बनवून त्यांचे धार्मिक शोषण करतात. म्हणूनच गुरु रविदासांनी या व्यवस्थेच्या मुळावर प्रहार करताना म्हटलेलं आहे, ऊचे कुलके कारणे ब्राह्मण को न होय. म्हणून गुरु रविदास महाराज म्हणतात, ऊचे कुलके कारणे ब्राह्मण को न होय. जो जने है ब्रह्म आत्मा, जो जने है ब्रह्म आत्मा, रविदास ब्राह्मण सोय. हे त्यांना ह्या गोष्टीमधून काय म्हणायचं आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. काम क्रोध मद मोह तजी जेव करई धर्म करकार, सोयी ब्राह्मण जाणेही काही राहिला असं विचार. वर्ण व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. अशा प्रकारची व्यवस्था आजही सर्व भारतात भागामध्ये कार्यरत आहे. या व्यवस्थेमुळे वरच्या 3 वर्णांना म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांना फायदा होतो, अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि शूद्रांना वरच्या वर्गांची सेवा करणे, जेव्हा शूद्र बहुजन समाज स्वाभिमानाने जगायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये दंगली घडवून आणल्या जातात.